जोशी यांनी मराठी संदर्भात केलेल्या वक्तव्याचे विधानसभेत देखील पडसाद उमटल्यात। विधानसभेत भास्कर जाधवांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची भाषा मराठीच असून प्रत्येकाला मराठी यायलाच हवी असं उत्तर दिलंय। मात्र त्यानंतर याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे। दुसऱ्या बाजूला आपण महाराष्ट्राच्या या मराठी माणसाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। म्हणून आपण खूप मोठ्या प्रकारचा सन्मान वजा विदो कार्यक्रम वगैरे आपण सगळे करतोय। आणि मग अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये अशा पद्धतीने मराठी भाषेचा अपमान करणं, मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली नाही तरी चालेल अशा प्रकारचं विधान करणं, या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे एवढंच फक्त मला जाणून घ्यायचं आहे। माननीय अध्यक्ष महोदय, सरकारची भूमिका पक्की आहे। मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे। आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही। तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे। इतर भाषांचा इथे सन्मान आहे, इतर भाषांचा इथे सन्मान आहे। कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही, कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो, त्याच्यामुळे तो सन्मान आहेच। आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे।